नमस्कार. हेल्थ गुरु आय केअर परिवारात आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. जेव्हा ठेच लागते तेव्हा वेदना फक्त स्त्रीला होते का? नाही ना, पुरुषालाही तितकाच त्रास होतो. कारण निसर्गाने आणि देवाने आपल्याला एकसारखंच घडवलंय. यालाच आपण सेक्स किंवा लैंगिकता म्हणतो. आपले डोळे, हृदय आणि रक्त लालच आहे. हो, निसर्गाने स्त्रीला आई होण्याचं वरदान दिलंय, जे पुरुषाला नाही. पण बाकी सर्व काही अगदी सारखं. निसर्गाने कधीच भेद केला नाही. मग आपण का करतो? हा भेद निसर्गाने नाही तर समाजाने निर्माण केलाय. यालाच म्हणतात जेंडर किंवा लैंगिक भाव. जन्माला आल्यापासून आपण मुलांच्या हातात बंदूक आणि मुलींच्या हातात बाहुली देतो. आपणच सांगतो की मुलांनी रडायचं नाही आणि मुलींनी मोठ्याने बोलायचं नाही. ही जी पितृसत्ताक व्यवस्था आहे ना, ती एका दगडांच्या राशीसारखी आहे. यात वर बसलेले लोक खाली दबलेल्यांना हलू देत नाहीत. त्यांना भीती वाटते की खालचा दगड हलला तर सगळा डोलारा कोसळेल. पण या ओझ्याखाली फक्त स्त्रियाच नाहीत, तर पुरुषांच्या भावनांचे स्वातंत्र्यही चिरडले जात आहे. पण घाबरू नका, कारण हे नियम माणसाने बनवलेत, म्हणून ते माणूसच बदलवू शकतो. आपला समाज म्हणजे दोरीच्या खेळाचे एक जाळं आहे. आपण सर्वजण एकमेकांना जोडलेले आहोत. जेव्हा आपण एखाद्या मुलीला शिकवतो किंवा सुनेला लेख मानतो, तेव्हा हे जाळे तुटत नाही, उलट ते अधिक मजबूत होते. जेव्हा आपण अन्यायाविरुद्ध उभे राहतो, तेव्हा सुरुवातीला भीती वाटते की लोक काय म्हणतील. पण लक्षात ठेवा, जेव्हा एक धागा मजबूत होतो तेव्हा तो पूर्ण जाळाला आधार देतो. लैंगिक भाव म्हणजे डोळ्यावर लावलेला चष्मा आहे. तो काढून टाकला की जग समान दिसेल. हा बदल बाहेरून नाही तर आपल्या घरातून सुरू होतो. तुमच्या मुलीला आकाशात उडण्याचे बळ द्या आणि मुलाला रडण्याची परवानगी द्या, कारण समतेतच सर्वांचे सुख आहे. चला, आजच एक नवीन सुरुवात करूया हेल्थ गुरु आय केअर सोबत.